महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला 27 तारखेपासून सुरुवात होणार आहे। निवडणूक एवढी तोंडावर आली असताना सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांच्यामध्ये मात्र शांतता पाहायला मिळते। पक्षाच्या पातळीवर काही प्रमाणात प्रचार सुरू असला तरी उमेदवार मात्र अजूनही शांत आहेत। ही स्थिती काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा चारही प्रमुख पक्षात पाहायला मिळते। पक्षाचा प्रचार चालू आहे, पण जो पर्सनली जो प्रचार करायचा आहे त्यासाठी जास्त वेळ मिळावा, त्यासाठी त्यांनी लवकर निर्णय घेतला तर नक्कीच बरं होईल। प्रचार सुरू केला, प्रचार साहित्य तयार केलं आणि वॉर्ड मित्रपक्षाच्या वाट्याला गेला तर तयारी फुकट जाणार आणि वर आर्थिक भुर्दंडही बसणार। त्यामुळे इच्छुक उमेदवार प्रचार करायचं टाळतायत असं चित्र आहे। तर दुसरीकडे आघाडी किंवा युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी इच्छा बाळगणारे कार्यकर्ते सर्वच पक्षात आहेत। सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास अनेक वर्ष इच्छुक असलेल्या उमेदवारांना संधी मिळेल असं काही कार्यकर्त्यांना वाटतंय। काँग्रेस पक्षाचं चिन्ह आम्ही आता घरोघरी पोहोचवतोय, पण भविष्यात त्यांनी आघाडी केली, ज्या 2 दिवसात आघाडीचा निर्णय झाला आणि ही जागा त्यांनी जर मित्र पक्षाला गेली तर आम्ही जे फिरतोय आणि काँग्रेस पक्षाचे चिन्ह आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय त्याचा नक्कीच विपरीत परिणाम त्याच्यावर होईल। युती न झालेले बरी, कारण की ज्यांना राजकारणाचा किडा आहे ते जी लोक आहेत की बाबा किडा म्हणजे ज्या लोकांनी अहोरात्र काही पक्षाच्या नेत्यांसाठी त्यांनी झगडलेले आहेत, परिश्रम केलेले आहेत, त्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना संधी नकोय का पक्षामध्ये? सर्वच पक्ष स्वतंत्र लढले असले तरी त्यांनाही उमेदवारांची चणचण भासेल। त्यामुळे अपक्षांना चांगले दिवस येतील असं देखील गणित इच्छुक उमेदवार मांडतायत। इच्छुक किंवा संभाव्य उमेदवारच संभ्रमात आहेत। त्यांनी प्रचाराचा श्री गणेशाही केलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची अवस्था तर अधिकच बिकट झाली आहे। सध्या तर कार्यकर्ते सगळे थंड झालेले आहेत, कारण युती आघाडी कोणाची होणार, कोणाची नाही होणार, कोणाचं तिकीट मिळणार नाही मिळणार ह्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते थंड झालेत। त्याच्यामुळे याचा परिणाम निवडणुकीवर खूप जास्त होऊ शकतो। युती व्हावी आणि चांगल्या प्रकारे गुण्यागोविंदांनी चांगलं शहराचा विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून खालच्या लोकांना चांगलं वाटतंय। युती आणि आघाडी होणार की नाही याकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते डोळे लावून बसलेत। येत्या 2 दिवसात याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे। युती आणि आघाडी याचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच खरी निवडणूक सुरू होईल। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।